तर आज आहे देशमुख परिवारामध्ये विवाह सोहळा. कोणाचा? अक्षय आणि आरतीचा. सर्व पाहुणे मंडळींनी भरगच्च असा मंडप भरलेला आणि अक्षय आणि आरतीचा आज विवाह सोहळा संपन्न झालेला. तर आज विवाह सोहळ्याला कोण कोण आलं आणि कोणी कोणी नवरदेव नवरीला आशीर्वाद दिले, तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आहे अक्षयचं आणि आरतीचं लग्न. आणि लग्न म्हटलं की हे मंडळ पहा पाठीमागे, कारण की नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आणि शगुन घेण्यासाठी या सर्वजणी आलेल्या आहेत इथे. आणि आल्याच्या नंतर मी पण आता लेकराचं लग्न म्हटल्याच्यानंतर काय मस्तपैकी त्याला ओवाळून 1000 रुपये त्यांना म्हटलं द्यावं, कारण की इच्छाने मला काय माहिती त्यांना किती पाहिजेत काय. तर मी ओवाळून त्यांच्याकडे देत होते. तर ते म्हणे किती आहेत? मी म्हणलं 1000 रुपये. तर नाही म्हणे 11,000 रुपये पाहिजेत. मी म्हणलं बापरे, म्हटलं तेवढे तर नाहीत, कारण की खरंच 11,000 रुपये कॅश घेऊन कोण फिरतं आहे का आत्ता. आणि एवढे तर म्हणे ठीक आहे 5,000 द्या. तर मग 5,000 म्हटल्याच्यानंतर पण थोडा विचार केला आणि मग मी म्हटलं आमची इच्छा जेवढे दिले तेवढे घ्या. तर नाही म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे, बाहेर आमचे दाजी बसलेले आहेत त्यांच्याकडनं घ्या म्हटलं. तर ठीक आहे म्हटलं त्या, आणि बाहेर गेले. आणि त्याच्यानंतर ते बाहेर दिले त्यांना. आणि अक्षयचं आणि आरतीचं फोटोशूट झालं. फोटोशूट झाल्याच्यानंतर सर्व पाहुणे मंडळींनी भरगच्च असं मंडप भरलं होतं आणि स्क्रीनवर त्यांचे फोटोज व्हिडिओज लावले होते. आणि नवरदेव पण आलेला आहे लग्नासाठी. हे पहा, अनुष्का, शौर्या, आर्या, स्वरा आणि आरती आणि अक्षय. तर आणि इकडं पहा इनबाई आमची ताई, मी आणि ताईची जाऊबाई, पाठीमागे भाभी. आणि लग्नासाठी नवरदेव नवरी उभे आहेत, त्यांच्या पाठीमागं त्यांचे मामा उभे आहेत. आणि पाहुणे मंडळींनी भरगच्च असा मंडप भरलेला. एंट्री वगैरे तर खूप भारी झाली. आणि झाल्याच्यानंतर जेव्हा नवरदेव नवरीचं लग्न सुरू होतं तर तेव्हा अक्षरशः म्हणजे प्रत्येक आईच्या डोळ्यातून अश्रुधारा येतात, कारण की आजवर म्हणजे लहानाचं मोठं करायचं आणि शेवटी म्हणजे कन्यादान करायचं. आणि हे दान प्रत्येकाच्या नशिबात नसतं. जे भाग्यवान आईवडील असतात त्यांनाच मुली होतात. आणि ह्या आईवडिलांचं खरंच म्हणजे खूप भाग्य म्हणावं. अक्षयसारखा जावई भेटला आणि आम्हाला पण आरतीसारखी छान अशी सूनबाई भेटली. आणि त्यांच्या दोघांना म्हणजे वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी एवढे सारे पाहुणे मंडळी आले. आमचा आर्यन आणि बच्चे कंपनी पण अक्षयदाजीच्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. आणि सर्वांनी म्हणजे तयारी करून, म्हणजे अक्षयदाजीच्या लग्नामध्ये हे घालायचं ते घालायचं, लहान मुलांचं कसं असते ते सर्व करून मस्त लग्न विवाह संपन्न झाला. त्याच्यानंतर लगेचच इथं सिंदूर भरायचं आणि मंगळसूत्र. त्याच्यानंतर खूप छान अशी आतिषबाजी झाली. आणि इथे पहा आई म्हणजेच अक्षयची आजी आणि अक्षयच्या 2 बहिणी यांचा पण फोटो काढला. आणि मामा बघा, ज्ञानमामानी नवरदेव नवरी पाया पडले की 500-500 रुपये हातात घातले. आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही घातली का? नाही, आम्ही पण घातले. तर किती घातले ते नाही सांगणार. पुढं नंतर ऐश्वर्या म्हणत होती आता लग्न लागलं म्हणे, आता मला कपडे चेंज करायचे आहेत. मी म्हणले एवढ्या लवकर नाही. त्याच्यानंतर माझ्या आत्याबाई, काकी आणि ह्या सोनी मामीची आई या पण सर्वजणी लग्नाला आलत्या. त्याच्यानंतर दाजी, माझी ताई, अक्षय, अभि, हे आमचे जगदीश दाजी, सुनदिदी. आणि लगेचच नवरदेव नवरीचं कन्यादान पण केलं. इकडे माझी आई, ताई, अर्चना भाभी, ताईची जाऊबाई, मनीषा भाभी, ताईच्या सासूबाई, ताईच्या दोन्ही ह्या चुलत सासूबाई,
ह्या पण परभणीच्या ताईच्या सासूबाई आणि ह्या ताईच्या म्हणजे सूनबाई आणि ह्या माझ्या काकी आत्याबाई, नवरदेव नवरी आणि नवरदेव नवरीचे मावशी आणि काका, मामा, नवरदेवाचा चुलत भाऊ, हे पण भाऊच, भाऊ, हा पण भाऊ, हे परत गोविंद मामा, हे नवरदेवाचे वडील, नवरदेवाचे आजोबा, असं हे विण ताट म्हणतात ते त्यांचं चालू होतं. तेवढ्यात माझा आत्याचा मुलगा अंकुश पुण्याला परत निघाला, तर ते जाता जाता भेटला. आणि हे पहा, त्याच्यानंतर इथं सप्तपदीसाठी मस्त छान असं यांनी चेंज वगैरे केलं आणि इथे या जोडीची सप्तपदी झाली. खूप छान वाटत होतं जोडपं ह्या ड्रेसमध्ये पण. आणि त्याच्यानंतर अक्षयचे आरतीचे पाय धुतले त्यांनी आणि त्याच्यानंतर करवलीचे पण पाय धुतले. आता पाय धुतल्याच्यानंतर काहीतरी ओवाळणी टाकत असतात, तर त्यांना ओवाळणी टाकली. आणि विशेष इथं मानाच्या साड्या वगैरे काय असतात त्या पण त्यांनी दिल्या आणि खूप छान पद्धतीने लग्न सोहळा झाला. आणि आता नवरीची बिदाई पण. तर बिदाईमध्ये खरंच म्हणजे इथं पहा, सासूबाई कोडकौतुक करायला सुनबाईचं, इथं याला म्हणतात सुनमुख. आणि इथे सासूबाईंनी सुनमुख पाहिलं. त्याच्यानंतर हा पाळणा इथे माहिती आहे का, पाळणा म्हणतात आणि ज्याच्याकडे लेकरू जाईल त्यांना म्हणतात तुम्ही घ्या. आणि त्याच्यानंतर आता इथं शोधत होतो आम्ही म्हणजे त्यांच्या आत्याबाई, आता अक्षयच्या बहिणी कोण, आर्या आणि शौर्या. तर या दोघींनी दोन्हीकडून राम घ्या, लक्ष्मण घ्या असं म्हणत त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आत्याबाईचं. आणि शौर्या, आर्या त्यांना नवीनच वाटत होतं हे नेमकं काय आहे आणि हे तुमच्याकडं असते का नाही पाळणा. आणि होणारी आत्याबाई म्हणजे तेच मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवतात. तर शौर्यानी पण इथं नाव ठेवलं कुर्र करून. आणि आता म्हणत होती मुलाचं ठेवायचं का मुलीचं. मी कोणाचं ठेवायचं ठेव. नंतर ह्या मोठ्या आत्याबाईकडे दिलं, तर मोठ्या आत्याबाई म्हणतात नाव काय ठेवायचं. तर तिने विचार करून आर्याने पण नाव ठेवलं. आणि ह्या मोठ्या आत्याबाई आता बाळाच्या होणाऱ्या. आणि तिकडं आमच्या काकी, त्याच्यानंतर नवरीची बहीण, नवरीच्या काकू, आमच्या आत्याबाई, सर्व पाहुणे मंडळी उभा होते. आणि आर्याची पाठ उपटली. आणि इथे पहा, नवरदेव नवरीकडे बाळ देते आणि काय म्हणते. आजीला ड्युटी आहे, आजीकडे जायचं, आजीकडे, आजीला ड्युटी आहे. चला हे आजीकडे जा, ही आजी घरीच असते, हे आजीकडे द्या. नाही तर आजी सांभाळून ठेवते. चला आता किटमध्ये टाका आणि आता बांधायचं का हे टाका, बाळ टाका बांधा. ती साडी घेऊन या पण